हॅलो एव्हरीवन. आज ठरलं तर मगमध्ये सायली प्रतिमा आत्याला घट्ट मिठी मारते. सुमनताई म्हणते, काय झालं सायली, काय झालं? जेवण कर बरं, आधी जेवण कर, बस बरं शांततेने, काय झालं? प्रतिमाच्या मिठीत असताना सायलीला आठवतं की ते जेव्हा बिमार पडली होती तेव्हा कोणाला माहीत नव्हतं. ते हॉस्पिटलला असताना प्रतिमा आत्याने तिला ब्लड दिलं होतं. आणि जेव्हा प्रतिमा आत्याला ती सायली घरी घेऊन गेली होती तर ती सायलीसोबत कशी जास्त मिळून राहत होती, सगळ्यांच्या दूर दूर जात होती आणि तिच्याशी कशी मिळून राहत होती. आणि रविराज ने पण म्हटलं होतं की तू जेवढं माझ्या पत्नीसाठी म्हणजे जेवढं प्रतिमासाठी केलं तेवढं दुसरं कोणीच केलं नसतं. तुझी आणि आमची नाळ जोडलेली आहे बेटा सायली. हे सगळं सायलीला आठवत असतं आणि एकदम ती चक्कर येऊन खाली पडते. सुमनताई आणि प्रतिमा आत्या घाबरून जातात. काय झालं सायली, काय झालं? इकडे सचिन, जे गोष्ट प्रियाने सांगितलेली आहे की तिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि तो बाम फोडायचा आहे. कोणाच्या हाताने बाम फोडायचा? कल्पनाला पकडू काय? कल्पनाला पकडलं तर तिला नातवंडाची काळजी तर असेल, पण ती मला समोरसुद्धा उभी होऊ देणार नाही. मी आता कोणाचा विचार करू? सायलीला सांगितलं तर ती पण अर्जुन आणि अश्विनसारखीच करेल, तिला पण नाही सांगता येणार. आता कोण उरलं? आता उरली अस्मिता. हां, अस्मिताला सांगेन, बरोबर अस्मिताला सांगेन, कारण अस्मिताच्या पोटामध्ये कोणती गोष्ट पचली होती, अस्मिताला सांगेल असं म्हणत तो खूप जोरजोऱ्याने हसतो. इकडे सायलीकडे डॉक्टरला आणतात आणि पूर्ण कुटुंब तिच्या भोवताल जमा होतात. सायली शुद्धीवर येत नाही. डॉक्टर सांगतात की सायली उद्या शुद्धीवर येणार. सगळेजण खूप काळजी करतात. काय झालं होतं सायलीला, कशाने पॅनिक झाली? अर्जुन म्हणतो, मी फोन नाही उचलला सायली म्हणून तू पॅनिक झाली काय? उठ ना, उठ ना सायली, उठ ना, मला नाही राहणं तुझ्याशिवाय, उठ. त्याची कल्पना पाहून प्रतिमा आत्याला आणि कल्पनाला चांगलं वाटत नाही. सुमनताई, कल्पना आणि प्रतिमा आत्या तिघेही जाऊन देवाची प्रार्थना करतात. प्रतिमा आत्या गणपती सायलीच्या रूममध्ये आणून ठेवतात आणि म्हणतात, गणपती बाप्पा तुझी खूप श्रद्धा आहे, सायलीची खूप श्रद्धा आहे तुझ्यावर, प्लीज सायलीला लवकर बरं होऊ दे. इकडे अस्मिता आणि चैतन्य कॅफेमध्ये अस्मिता म्हणते की माझं आज इंटरव्ह्यू छान झाला, मला जॉब पण देणार होते, पण त्यांनी म्हटलं की तुम्हाला तुमच्या बाळाची जिम्मेदारी आहे तर हा जॉब तुम्हाला नाही मिळू शकत. हे कसं, असं कसं, असं नाही व्हायला पाहिजे. चैतन्य म्हणतो, बरोबर आहे ना, त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये जेव्हा माणूस घेत आहे तेव्हा पूर्ण चौकशी करूनच घेईल ना. छोटा बाळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला नाही देत म्हटलं त्यांनी नोकरी. तर अस्मिता म्हणते, याच्यामध्ये माझी काय चूक आहे? याचा बाप असा वाऱ्यावाऱ्या फिरतो आणि माझ्यावरती एवढं टेन्शन येऊन पडलं. बाळासाठीच मी जॉब करते म्हणते आणि बाळ असल्यामुळेच मला जॉब नाही मिळून राहिला. चैतन्याला फोन येतो सायली चक्कर येऊन पडली म्हणून. चैतन्य आणि अस्मिता घरी जातात. अर्जुन म्हणतो की आता तुम्ही सगळे जा आणि घरी झोपा जाऊन तुम्ही, कारण सकाळी सायली शुद्धीवर येणार, तर तुम्ही कशाला झोपमोड करता, तुम्ही झोपा, मी राहते सायलीजवळ. मग सगळे झोपायला जातात. अर्जुन एकटाच राहतो. अर्जुन खूप रडतो सायलीजवळ. सायलीला म्हणत असतो, सायली मी नाही रागावणार ना तुझ्याजवळ, चिडणार पण नाही मी तुझ्याशी आणि तुझे फोन पण उचलणार, बोल ना गं तू, बोल ना सायली, बोल. असं म्हणत तो बावलीकडे जातो, तिथे ठेवून राहते डागी छोटे छोटे, त्यांच्याशी बोलतो तो आणि खूप रडतो. सुमन काकू ऊद घेऊन येतात आणि तिच्या मात्याला लावतात आणि अर्जुनला म्हणतात की रडू नको अर्जुन, शांत हो, डॉक्टरनी म्हटलं आहे ना उद्या शुद्धीवर येणारच आहे. हो सुमन आत्या, दूर राहण्याची सवय नाही ना सायलीपासनं मला. अश्विनला रविराजचा फोन येतो आणि वडिलांचा पण फोन येतो त्यांच्या आणि येतो म्हणत असतात सायली चक्कर येऊन पडते तर. रविराजला आणि प्रतापला नका येऊ म्हणतात, सायली उद्या शुद्धीवर येणार आहे, तर तुम्ही आता लगेच घाईघाईने नका येऊ, तुम्ही आपले काम आटोपून या. इकडे असं दाखवतं की सायलीच्या भोवताल सगळे लोक उभे आहेत आणि सायलीला जाग येते, सायलीला शुद्ध येते. तर सायलीला विचारते सगळेजण, काय झालं होतं सायली, काय झालं होतं, तू पॅनिक का झाली होती सायली? तुम्हाला सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे, तुमचं सगळं बदलून जाणार आयुष्य आणि माझं पण. तुम्ही एवढ्या दिवसापासून वाट बघत आहे ना, ती दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे तन्वी. सगळे असे डोळे फाडून बघत असतात सायलीकडे की ही काय बोलत आहे. हो हो, मधुभाऊनी मला सांगितलं
की मीच तन्वी आहे, पण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि रविराज तर म्हणतात, काय बोलून राहिली तू, काय बोलून राहिली, तुला काय समजत होतं आणि तू काय बोलून राहिली, असं कोणी भावनाशी खेळतं काय कोणाच्या. प्रतिमा आत्या पण म्हणतात, तू असं वागशील सायली, कधीच वाटलं नव्हतं आम्हाला. आणि सगळेच तिच्याकडे डोळे फाडून बघतात. कोणीच तिच्यावर विश्वास ठेवताना दाखवत नाही. ती मंदिरामध्ये जाते आणि खूप जोराने देवीच्या मंदिरामध्ये घंटी वाजवत असते. खूप जोराने घंटी वाजवता वाजवता अशी पडायला लागते. तर तिकडून अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, काय झालं सायली. तर सायली म्हणते की सायली नाही, मी तन्वी. काय बोलतेस तू. हो मी तन्वी. मला जेव्हा आजीला वाटलं ना, पूर्ण आजीला की मी तन्वी आहे, तेव्हापासूनच मला वेगवेगळे भास व्हायला लागले. आणि तो आवाज शुभंकर होती कल्याणमचा, आणि तो मी चष्मा झाडाच्या खाली ठेवला, आणि ती छोटी मुलगी, हे मला सगळं छोटी तन्वी असल्याचाच भास करत होते. आत्तापर्यंत मला हा सगळा भास वाटत होता. पण आत्ता जेव्हा मी आश्रममध्ये गेले ना, तेव्हा मला मधुभावने आपलं ते सांगतात ना आपल्याला डोळे उघडझाप करून, तसं त्यांनी मला डोळे उघडझाप करून सांगितलं की मीच तन्वी आहे आणि मला हे सगळं खरं वाटत आहे. अर्जुन म्हणते, हो का, म्हणजे तूच तन्वी आहे का. ह्या सगळ्याचं तर एकच हे होते ना, तूच तन्वी आहे, असं म्हणून तो तिला आपल्या मिठीमध्ये घेतो. आता हे सगळं स्वप्न आहे सायलीचं की सत्य आहे ते तर उद्याच कळेल सिरियलमध्ये काय दाखवतं ते. पण एकूण घरच्या लोकांना नाही, तरी अर्जुनना तिचं म्हणणं पटलं की ती सायली आहे म्हणून, असं तरी सध्या वाटत आहे. ओके, बाय बाय. प्लीज लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका.